नागपुर में बढ़ती अपराध की घटनाओं को लेकर मानसून सत्र में सरकार घिर गया है। विधायक विकास ठाकरे ने हत्या, वाहन चोरी, महिलाओं के खिलाफ अपराध, ड्रग्स तस्करी और भू माफियाओं के बढ़ते नेटवर्क पर सवाल उठाते हुए सख्त कार्रवाई की मांग की है। NCRBच्या 2024च्या अहवालानुसार नागपूर शहरात 28 खून नोंदवण्यात आले असून खुनाच्या प्रमाणात नागपूरचा देशातील 19 महानगरांमध्ये दुसरा क्रमांक आहे। नागपूर शहरातील बाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सन 2022 मधील 210 गुन्ह्यांच्या तुलनेत सन 2024 मध्ये 283 गुन्हे नोंदवण्यात आलेत। नागपूर शहरातील महिला विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 2022 मध्ये 1259 गुन्हे नोंदवण्यात आले होते। सन 2024 मध्ये त्याची संख्या 1513 पर्यंत वाढली। NCRBच्या 2024च्या अहवालानुसार नागपूरच्या महिला विरुद्धच्या गुन्ह्यामध्ये देशातील महानगरांमध्ये 7वा क्रमांक, बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 5वा क्रमांक, लैंगिक छळांच्या गुन्ह्यांमध्ये 3रा क्रमांक तसेच मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये 4था क्रमांक लागला आहे। नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनली असून सन 2026च्या पहिल्या 5 महिन्यातच 37 खून नोंदवण्यात आलेले आहेत। सन 2024च्या पहिल्या 5 महिन्यात नागपूर शहरात 752 वाहन चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत। नागपूर शहरात अंमली पदार्थाच्या वाढत्या अवैध व्यापारामुळे व संबंधित गुन्ह्यामुळे नागपूर हे अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। तसेच नागपूर शहरात शासकीय व खाजगी जमिनीवरील अतिक्रमण, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावणे, भूमाफियांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या। या बाबी विचारात घेता नागपूर शहरातील वाढते गुन्हेगारी, महिला विरुद्धचे गुन्हे, बाल गुन्हेगारी, अंमली पदार्थाची तस्करी, वाहन चोरी, भूमाफियांच्या कारभारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। अशा या अतिशय सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं ध्यान आकर्षित करत आहे। सन्माननीय सदस्य